नमस्कार मंडळी, आंब्याचा सीझन चालू झाला आहे, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ करणे चालू झाले आहेत. आमरस सोबत पुरणपोळी, आमरस पुरी, वेगवेगळ्या पद्धतीने आपण आमरस बनवून त्याच्यासोबत वेगळे पदार्थ करतो. तर आज आजचा बेत आहे आमरस आणि ज्वारीचे धिरडे. तर धिरडे बनवण्याची माझी आईची पद्धत मी आज तुम्हाला दाखवत आहे. आईने अगोदर एका टोपल्यामध्ये लसण, जिरे, कोथिंबीर याची बारीक अशी पेस्ट वाटून घेतली. त्यानंतर त्याच्या ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आणि ते त्या टोपल्यामध्ये टाकून त्यात पाणी टाकून आई ते पीठ आता छान पद्धतीने मिक्स करत आहे. त्या पिठामध्ये कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या ह्या झाल्या नाही पाहिजे, म्हणून आई त्याला चांगल्या प्रकारे अशी मिक्स करून घेत आहे, चांगली कालवून घेत आहे. कारण गुठळ्या झाल्यानंतर ते धिरडे हे व्यवस्थित होत नाहीत. पीठ त्याला चांगल्या पद्धतीने कालवून घ्यावं लागतं आणि पीठ एकदम पातळ, आपण जसे डोसे बनवतो त्या प्रकार डोसे किंवा घावण त्या प्रकारच्या पद्धतीचं हे पीठ बनवलं जात असतं. त्यामुळं आई त्याला गरजेनुसार पाणी टाकत त्यातल्या गुठळ्या मोडत आहे आणि पीठ तयार करून घेत आहे. आता अशा प्रकारे असं पीठ तयार झालं आहे. पाण्याची एवढी कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आपल्याला. या पद्धतीचं पीठ तयार करावं लागतं. आता आईने गॅसवर तवा ठेवून तवा गरम करून घेतला आहे. त्याला छान प्रकारे तेल लावून घेतलं आहे. सगळीकडे तेल लावून घेत आहे आई तव्याला. आणि परत नंतर एकदा पीठ खालीवर करून घेऊन आई आता धिरडे तव्यावर टाकून घेत आहे. पीठ चांगल्या प्रकारे खालीवर करून घेऊन आई आता जेव्हा धिरडे हे टाकून घेत आहे. धिरडे हे चहू बाजूने दोशाच्या प्रकारासारखे टाकावे लागत असतात. आईने आता धिरडे टाकून घेतले आहेत तव्यावर चहू बाजून सोडून, मग नंतर मिडलमध्ये सोडायचे असतात. त्यानंतर त्याच्यावर आई आता एक झाकण ठेवत आहे. झाकण ठेवल्यानंतर एक वाफ येऊन द्यायची. एक वाफ येऊन गेली की आई परत त्याला उलटण्याने त्याची चारही बाजूने कडा मोकळ्या करून घेत आहे. चहू बाजूने कडा सुटल्या की समजून जायचं की आपले धिरडे हे व्यवस्थित झाले आहेत. आई त्याला चारही बाजूने काढून घेत आहे. आणि दुसरी म्हणजे ते